मध्ये शहरांमध्ये लेकरांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तरुण वाईट मार्गाला लागलेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत. आपल्याला काही सांगायची गरज नाही, कारण आपण सगळ्या त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आणि अनेक तरुण व्यसनाच्या आहारी आहेत, वाईट मार्गाला आहे, देवाचा मार्ग सोडून ते दुसरीकडे चाललेले आहेत. काही जण व्यभिचारात आहेत. आणि ह्या गोष्टींमुळं प्रभू येशू म्हणतो, माझ्यासाठी रडू नको. कारण जर त्या स्त्रिया रडत होत्या, दुःख झालं असेल, आपल्यालाही त्या गोष्ट जर आपण ती आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर आपल्यालाही आज रडू येईल. कारण एवढ्या डेंजर परिस्थितीमध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त होता. पण अशा परिस्थितीत असून सुद्धा तो त्या स्त्रियांना म्हटला, माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण ती गरज होती. कारण तरुण आज फार विचित्र परिस्थितीमध्ये आहेत. आणि आज खरोखर वेळ आहे आईवडिलांची सुद्धा की आपल्या मुलाबाळांसाठी रडून प्रार्थना करायची, नुसतं रडत बसण्यासाठी, रडून प्रार्थना करण्यासाठी. कारण आई वडिलांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी नाही. आणि नीतिसूत्रामध्ये आपण पाहतो की प्रभू म्हणतो, तू त्यांना छडी मार. काय कर? छडी मार. तू त्याला छडी मार. छडी मारल्याने तो काय मारणार नाही. तू त्याला छडी मार आणि त्याचा जीव काय कर? अधोलोकापासून वाचव. का बरं अधोलोकापासून वाचव? छडी मारल्याने तो वाचणार आहे का? छडी मारल्याने काय तो स्वर्गात जाणार आहे का? छडी मारल्याने काय होतं? आता आपण सगळेजण शाळेतून आलेलो, सगळेजण शाळेत गेलेले आहेत. शाळेत काय असेच मास्तर काय असंच छड्या मारतो का? शाळेत आला म्हणून छडी मारली, त्याला वाटलं म्हणून छड्या मारल्या. काही चूक झाली, काही त्याच्याकडून चूक झाली किंवा त्याने चूक केली, काही अपराध झाला तर त्याला गुरुजी किंवा मास्तर छड्या मारतो. आपण सगळ्यांनी छड्या खाल्लेल्या आहेत. मग आपलं काम आहे आपण आपल्या लेकरांना छडी मारणं. कधी ज्या वेळेस लेकरू आपल्याला वाटतंय वाईट मार्गाने चाललाय, वाटतंय आपल्याला चुकीच्या गोष्टीकडे चाललाय, तर आपण त्याला निश्चित छडी मारली पाहिजे. देवाचं वचन आहे, त्याचा जीव काय करतो? अधोलोकापासून वाचव. तो छडी मारल्याने काय मारणार नाही. तरुण अनेक बघा, तुम्ही जुन्या करारामध्ये आपल्याला बघायला मिळतं, आईने नवस केला. कशासाठी? मला मुलगा पाहिजे. नवस केला. कोणती? हन्ना. काय केला तिने? नवस केला आणि म्हणली, मी मूल झालं की मी तुझ्या देवळात आणून, मंदिरात आणून ठेव. बघा नवस, बघा आता कसा आहे नवस. मूल पाहिजे आणि मंदिरात नेऊन ठेवी. मग त्या मुलाचा काय फायदा? मूल जवळ नाही तर त्याचा फायदा आहे का? पण नवस केला आईने आणि तो नवस पूर्ण केला. आणि तो नवस पूर्ण केला आणि त्या आईने किंवा त्या बाईने एक संदेष्टा, जो पवित्र शास्त्रात सगळ्यात मोठा संदेष्टा होता, तो इस्रायलाला तिने संग्रह केला आणि कुठं नेऊन ठेवला? मंदिरात. ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिकवित होता, त्यावेळेस लोक त्याला म्हणजे लेकरांना घेऊन यायचे. लोक का बरं? देवाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवावा. कशासाठी हात ठेवावा? आशीर्वादाची फार आपल्याला गरज आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आहे. आता बघा, हन्नाने संग्रह केला आणि तिच्या मुलाला त्याने कुठं नेऊन ठेवलं? मंदिरात. काय आहे मंदिरात? परमेश्वर. मंदिरात प्रभू येशू, मंदिरात परमेश्वर आहे. आणि तो बाळ ज्यावेळेस वाढत होता, तो कोणाच्या देखील खाली वाढत होता? देवाच्या याजकाच्या देखील खाली वाढत होता. आज बघा लेकरं किती विचित्र परिस्थितीमध्ये, फार भयंकर परिस्थिती. लेकरं आज सांगायची शिकवायची गरज लागत नाही. लेकरं लगेच अनुकरण करतात, बारीक बारीक गोष्टी शिकतात, त्यांना शिकवायची गरज लागत नाही. एखाद्या मोठ्या माणसाच्या मुसकाडीत मारते ना असे लेकरांचे म्हणजे शब्द असतात कधी कधी. आणि हे आपण बघण्याची गरज आहे. स्तोत्रसंहितामध्ये सांगितले देवाचं वचन, पहा संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि पोटचं फळ त्याची देणगी आहे. आता धन आपण कशाला म्हणतो? जे मूलवान आहे, पैसा पाणी. आज बघा धनाच्या मागे लागलेत लोक, मग त्याच्यासाठी काही वाटेल ते करतात धन कमावण्यासाठी. पण बायबल आपल्याला सांगते, देवाचं वचन आपल्याला सांगते की पोटचं फळ ही परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि हे जोपासायला सांगितले. कारण जर एखादी गोष्ट आपल्याला मिळते, समजा आता एखादी गोष्ट आहे, आता बायबलमध्येच एक उदाहरण आहे पहा. एक माणूस काय करतो? प्रत्येकाला वाटून देतो थोडं थोडं आणि खूप दिवसांनी येतो आणि त्यांच्याकडून हिशोब घेतो.
मग जर ही ठेव आपल्याला परमेश्वराने दिली, याचा जाब आपल्याला विचारण्यात येणार आहे. या गोष्टीचा जाब आपल्याला द्यावा लागणार. म्हणून आपण आपल्या लेकरांचं भविष्य कसं असायला पाहिजे. कोणाला वाटतं का आपलं लेकरू वाईट मार्गाला जावं? नाही. आपलं लेकरू याच्यात जावा, जेलमध्ये जावा? कोणालाच वाटत नाही. व्यसनाधीन असावा? कोणालाच वाटत नाही. आज फार भयंकर परिस्थिती. काल आपल्या याच्यात मध्ये आले होते पास्टर ते, बघितलं आपण किती एवढ्या कमी वयात म्हणजे एवढ्या व्यसनाच्या आहारी गेले होते. आपणही त्या सिच्युएशन मधून आलेलो आहोत. पण कृपा आहे आणि लेकरं होतात म्हणजे काहीतरी देवाची योजना असते. कालच आपण वचनातून ऐकलं की ती लेया नावडती होती, पण देवाने काय केलं, तिला आशीर्वाद दिला. आशीर्वाद काय दिला? का तिला लेकरं. जगामध्ये अनेक लोकांना लेकरं होतात, कोणी बिगर लेकराचं राहत नाही. पण देवाने दिलेले ते विशेष असतं, विशिष्ट असतं. हन्नाचं मूल पहा आणि त्याच्यानंतर जखऱ्या ते काय बेतशेबा ना तिचं नाव, तिचं मूल पहा, मरियेचं मूल पहा. जगाचा उद्धारक तिच्या पोटी झाला. आणि म्हणून आपण आपल्या लेकरांसाठी संग्रह केला पाहिजे. त्याला आपण छडी मारली पाहिजे. वेळेच त्याला आपण काय केलं पाहिजे, सुधरवलं पाहिजे. बघा एक म्हण आहे, काठी जी ओली असते ना तेव्हाच वागते, वाळली का ती मोडून जाते. मग जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना धार्मिक शिक्षण देणं फार महत्वाचं आहे. आपण आपल्या लेकरांना चर्चमध्ये आणणं, संडे स्कूलमध्ये आणणं, त्यांच्या मनावर, आता जुन्या करारामध्ये सांगितलं, तू उठता बसता चालता फिरता देवाचं वचनाचं काय कर, तू मनन कर आणि ते वचन त्यांच्या मनावर बिंबव म्हटलेलं आहे. म्हणजे वारंवार त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायला आपण पाहिजे. वारंवार आपण वचन, आपण जर घरात पिक्चरचे गाणे म्हणत बसलो लेकर काय करणार आहे, पिक्चरचे गाणे म्हणणार. आपण जर समजा घरात मावा खाऊन गेलं तर लेकरू मावा खावणार आहे थोड्या दिवसांनी. अनुकरण करतात पहा पोरं, लेकरं अनुकरण करतात. आजची पिढी जनरेशन जे आहे ना हे एकदम फास्ट आहे. तुम्हाला त्यांना शिकवायची गरज नाही, एकदम लगेच कॅप्चर करतात, ते कॅच करतात काही गोष्टी. म्हणून आपण आपल्या लेकरांना आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या म्हातारपणात आपल्याला रडायची वेळ नाही का नाही यायला पाहिजे. आपण आता काल बघतो, पाहिलं आपण चर्चमध्ये आपल्या किती विचित्र परिस्थिती आहे आईची, रडत होती कोणासाठी, लेकरासाठी. म्हणजे अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून प्रभू म्हणतो माझ्यासाठी रडू नका. काय झालं असतं, त्या बाया रडल्या असतं वाचला असता का, किंवा त्याला म्हणजे स्वतःला वाचवता येत नव्हतं का, पण आपल्या रडल्याने तो वाचला असता का, नाही, कारण ते ठरलेलं होतं त्या गोष्टी. म्हणून तो म्हणतो आपल्या मुलाबाळांसाठी रडा, अशासाठी रडा की तुमची मुलं हे वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गाने त्यांना घेऊन जा. आणि मी तर मरणार आहे, पण कशासाठी मरणार आहे, मी कशासाठी वधस्तंभावर चाललोय, तुम्हाला जीवन देण्यासाठी, तुमच्या लेकरांना जीवन देण्यासाठी. म्हणून तुमचे लेकरं जगले पाहिजे, तुम्ही जगले पाहिजे. म्हणून तुम्ही आत्ता रडा मुलांसाठी, म्हणजे लेकरं सार्वकालिक जीवनात जातील, सर्वकाळ जिवंत राहतील. म्हणून या दिवसांमध्ये आपण आपल्या प्रार्थना आपल्या लेकरांसाठी असल्या पाहिजे. पास्टर कायम आपल्याला सांगत असतात की प्रार्थनेत वाढा. आई वडिलांनी जर प्रार्थनेत वाढलं तर लेकरं आशीर्वादित होणार आहे. जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं निर्गमामध्ये, आई वडिलांच्या अन्यायाबद्दल काय करतो देव, कितव्या पिढीपर्यंत शासन करतो, तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत शासन करतो. म्हणजे बघा, जर आई वडील चुकीच्या मार्गाने असतील, आई वडिलांना चर्चचा दरवाजा माहित नाही तर लेकरांना कसं माहित होणार. आई वडिलांना वचनाचं व माहित नाही, काहीच माहित नाही, बायबलच माहित नाही, तर कसं लेकर त्या देवाचे वचन पाळतील किंवा त्याला हे करतील, फॉलो करतील. म्हणून आई वडिलांनी पहिलं स्वतः बदललं पाहिजे, स्वतः चर्चला गेलं पाहिजे, स्वतः आपण ते वचन जे आपल्याला आपले सेवक किंवा पास्टर सांगतात ते फॉलो केलं पाहिजे. आणि मग ते लेकरांना आपण शिकवू शकतो किंवा लेकरं त्याप्रमाणे घडतात. म्हणून या दिवसामध्ये आपण असा संग्रह केला पाहिजे की आपण स्वतः बदललं पाहिजे. आणि मग आपण त्या लेकरांना आपण काय केलं पाहिजे, वचन त्यांच्या मनावर बिंबवून, जर ते वाईट मार्गाला जाणार असतील तर त्यांचा वेळेस त्यांना छडीमार करून त्या वाईट मार्गापासून त्यांना काय केलं पाहिजे, केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. देवभक्त वाचलेलं वचन तुम्हाला